सुनेत्रा पवार या आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत। अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजन समितीची ही बैठक होणार आहे। दरम्यान सुनेत्रा पवारांची पालकमंत्री म्हणून ही पहिलीच बैठक असेल। यामध्ये सगळ्या आमदार आणि खासदारांना तसंच जिल्हा नियोजन समिती सदस्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। शिवाय सुनेत्रा पवार या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत हजेरी लावतील। जिल्ह्यातील विकास कामांचा यामधनं आढावा घेतला जाणार आहे। तर दुसरीकडे देवगिरी या निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजित कदम हे दाखल झालेले आहेत। या ठिकाणी ते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। दरम्यान या सगळ्या घडामोडींसंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? एकीकडे आपण पाहतोय सुनेत्रा मोड सध्या ऍक्टिव्ह मोडवर दिसतायत, तर सुनेत्रा पवारांची आज पुण्यामध्ये या ठिकाणी पालकमंत्री म्हणून पहिलीच बैठक होतीये, तर दुसरीकडे विश्वजित कदम हे त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच मोहिनी, काँग्रेसचे नेते आणि आमदार असलेले विश्वजित कदम हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेण्याकरता देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या मृत्यूनंतर खरं तर सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेण्याकरता अनेक नेते मंडळी जे आहेत ते त्यांना भेटण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यातच सुनेत्रा पवार हे ऍक्शन मोडवरती देखील आहेत, कारण की अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लगेचच उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर त्या कामाला सुद्धा लागलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून त्यांच्या संपूर्ण बैठका, नियोजित बैठका ज्या आहेत त्या सह्याद्री अतिथीगृहावरती आहेत आणि सह्याद्री अतिथीगृहावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने व्हीसीद्वारे उपस्थित असणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि त्याचसोबत